नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, श्रद्धा आणि विश्वास यावरच आधारित असलेली एक छोटीशी कथा आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, झोपडीतून दुखी भावनेने ती बाहेर येऊन बसली. चुलीत लाकडे होती. तिने ती दगडावर दगड घासून चूल पेटवली. चुलीवर पातेले ठेवले. पातेल्यात पाणी ठेवले. पाणी उकळायला लागले तेव्हा अंगणातल्या तुळशीची बरीच पाने त्यात टाकली. आज उपासाचा 3रा दिवस होता. पोटात अन्नाचा एकही कण नाही. उकळलेल्या तुळशीच्या पानांचे ते थोडे पाणी पेल्यात घेतले. ती ते पाणी पिणार तोच एक साधू महाराज दारात उभे राहिले आणि म्हणाले, भिक्षा देई दातामाई. तिने थरथरत्या हातातला पेला साधू महाराजांना दिला. साधू महाराज दाराजवळच खाली बसले आणि ते पिऊ लागले. ते म्हणाले, माई, आज मी तृप्त झालो. खूप भूक लागली आहे. खायला काही मिळेल का? तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. नाही कसं म्हणायचं? गेले 3 दिवस घरात अन्नाचा दाणा नाही. मी यांना सांगू का माझं दुःख? की न सांगता सुद्धा यांना कळेल? ती गप्प बसलेली पाहून साधूने धान्याने भरलेली झोळी तिच्या हातात दिली आणि म्हणाले, तुझ्या मोठ्या घागरीमध्ये टाक, मग बघ काय होते ते. तिने ती झोळी घेतली, आत गेली व झोळी मोठ्या घागरीमध्ये ओतू लागली. सगळी घागर भरली तरी झोळीत धान्य शिल्लकच. पुन्हा दुसऱ्या घागरीत भरली तरी झोळीत धान्य शिल्लकच. असं करत सगळं घर भरलं तरी झोळीत धान्य शिल्लकच. सगळं घर भरल्यावर ती भानावर आली. तिने विचार केला, जास्तीचा लोभ बरा नव्हे. ती झोळी घेऊन बाहेर आली. झोळी साधू महाराजांच्या स्वाधीन केली. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, थोडा वेळ थांबा, मी जात्यावर पीठ करते व भाकरी टाकून देते. यावर हसतच साधू महाराज म्हणाले, पुन्हा ही झोळी घे आणि यातले डब्यात भर. भाकरी वाढ मला, पण काहीतरी गोड खाण्याची इच्छा आहे. तिने ती झोळी घरात नेली. त्यात पाहिले तर गूळ आणि डाळ होती. तिने ती झोळी डब्यात उलटी केली. झोळी रिकामी झाली. यावेळी तिला आश्चर्य वाटले. मग झोळी सरळ केली तर पुन्हा जड वाटली. तिने त्यात पाहिले तर त्यात तिला एक डब्बा दिसला व त्या डब्यात लोणी होते. तिचे डोळे भरून आले. ती धावतच बाहेर आली आणि पाहिले तर जेथे साधू बसले होते तेथे एक काठी होती. काठीला 2 घुंगरू होते. जवळच एक मोरपीस होते, पण साधू महाराज नव्हते. तिने आजूबाजूला खूप शोधले पण कुठेच सापडले नाहीत. ते महाराज जेथे बसले होते तेथील माती तिने आपल्या पदरात घेतली. त्यातली थोडी कपाळाला लावली. ती माती तिने एका छोट्या ताटलीमध्ये ठेवून ती ताटली देवघरात ठेवली. ताटलीमध्ये मोरपीस ठेवले व काठी उभी करून ठेवली. काठीला झोळी अडकवली. भराभर पुरणपोळ्या तयार केल्या. ताटात नैवेद्य वाढून देवाजवळ ठेवला. नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत पाणी फिरवले. तोच दारात गाय उभी राहिली. तेव्हा ती मनात पुटपुटते, अगं बाई, गाईचा घास राहिलाच की. असे म्हणत तिने एका मोठ्या ताटात गायीसाठी 2 पुरणपोळ्या ठेवल्या. गायीसमोर ते ताट ठेवले. गायीला स्पर्श करून तिच्या पाया पडली. गायीने ताट चाटून पुसून खाल्ले. गाय तिथेच उभी राहिली. ते पाहून ती धावतच आत गेली. बादलीमध्ये भरून पाणी आणले. गायीला पाजले. गाय तिच्या अंगणात बाहेर जाऊन उभी राहिली. शेण टाकून निघून गेली. ती बाहेर जाऊन पाहते तर गाय इकडे तिकडे कुठेच नाही. साधू आणि गाय कुठेच नाहीत. कोण होते ते? तिने अंगणात पडलेले शेण उचलले. एका बादलीत भरले. थोडे पाणी टाकून घर शेणाने सारवले. तरीही बादलीत शेण तेवढेच. भिंती सारवल्या तरीही बादलीत शेण तेवढेच. अंगणात सडा टाकला तरी शेण तेवढेच. मग तिने एक नवीन चूल तयार केली. ती शेणाने लिपून सारवली. तेव्हा कुठे बादलीतील शेण संपले. आज ती खूप आनंदी होती. आज तिच्याकडे स्वतः पांडुरंग आले होते. त्यांची कपिला गायसुद्धा आली होती. पण ते म्हणाले होते की मला तुझ्याकडे जेवायचे आहे. पण ते अचानक निघून का बरं गेले? ती तंद्रीतच घरात आली. देवघरात पाहते तर नैवेद्याच्या ताटात नैवेद्य नव्हता. ताटात तांदूळ होते व त्यावर तुळशीसह एक तुळशीची मंजुळा होती. ती भानावर आली. ज्याला आपण बाहेर शोधत होतो तो आपल्या देवघरात बसला आहे. तिने आता स्वतःला पुरणपोळी ताटात वाढली आणि आनंदाने खाल्ली. आज ती मनाने तृप्त झाली होती. जेवण करून तिने देवाचे आभार मानले. अंगणात येऊन बसली. मनातच पुटपुटली,
त्याने माझा धावा ऐकला, थोडी परीक्षाही घेतली. जे दिलं ते एवढं दिलं की भरून पावले मी. देवाचे नामस्मरण करीत राहिले ते बरेच झाले. यापुढे मी त्याचे नामस्मरण करतच राहीन. हे देवा, यापुढेही माझ्यावर अशीच कृपादृष्टी ठेव. तर मंडळी, आशा करते ही छोटीशी बोधकथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.